हॅलो, श्लोका किचनमध्ये स्वागत आहे सर्वांचे। आज आपण श्लोका किचनमध्ये पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही श्लोका किचनला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला मग रेसिपीला सुरुवात करू। पावभाजी तयार करण्यासाठी काय काय भाज्या लागणार आहेत ते पाहू। त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, ते मधून चिरून घेतलेले आहे। गाजर चिरून घेतलेला आहे, 1 वाटीभर सिमला मिरची घेतलेली आहे चिरून, कोबी घेतलेला आहे चिरून आणि अर्ध बीट घेतलेला आहे। मटर घेतलेले आहे 1 वाटीभर। आणि पावभाजीच्या फोडणीसाठी काय काय तयारी करावी लागणार आहे ते पाहू। कांदा घेतलेला आहे चिरून, अद्रक लसूण घेतलेला आहे पेस्ट, अद्रक लसणाचं पेस्ट घेतलेला आहे। लाल तिखट घेतलेला आहे, पावभाजी मसाला घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता इथे मी गॅस पेटवून घेऊ लागले। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण चिरून घेतलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत, कोबी टाकलेला आहे। सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात। इथे मी सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेणार आहे। सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकलेल्या आहेत। आता त्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि भाज्या शिजून घ्यायच्यात। साधारण 2-3 शिट्ट्यामध्ये भाजी छान मऊ शिजून होते तयार। पाणी टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाज्यांमध्ये। आता इथे आपल्याला कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे छान भाजी मऊ शिजते। आता इथे भाजी शिजून घेणार आहे मी। 3 शिट्ट्या झाल्या की छान भाजी शिजते। 1 शिट्टी झालेली आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आता इथे भाजी शिजलेली आहे। आता आपण हे बटाटे वरती काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊ। मी बटाटे वर काढून घेतलेले आहेत, त्याची सालही काढून घेणार आहे। आता इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता पावभाजीच्या मॅशरने छान भाजी आपल्याला मॅश करून घ्यायची। अगदी बारीक करून घ्यायची आपल्याला इथे भाजी। छान एकजीव करून घ्यायची भाजी। अशा पद्धतीने मी सर्व भाजी मॅश करून घेतलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व भाजी मॅश करून घेतलेली आहे। छान एकजीव झालेली आहे भाजी आणि बीट टाकल्यामुळे भाजीला रंगही छान आलेला आहे। आता परत गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस मीडियमच ठेवलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यात थोडं तूपही घेतलेलं आहे मी, तुम्ही बटरही घेऊ शकता। आता चिरून घेतलेला कांदा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा गुलाबी रंगापर्यंत। इथे मी फ्राय करून घेऊ लागले कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा। कांदा गुलाबी रंगावर भाजला की त्यात आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची। 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती छान आपल्याला यात तळून घ्यायची तेलामध्ये। लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। लाल तिखटही छान तळून घ्यायचं आपल्याला फोडणीमध्ये। टोमॅटो घेतलेले आहे चिरून, तेही फोडणीत टाकायचं। टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर मऊ होतात आणि शिजतात। हे सर्व मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे। टोमॅटो पण छान फ्राय करून घ्यायचे। मीठ टाकलेलं आहे टोमॅटोवर। चांगलं फ्राय करून घ्यायचं। इथे आपल्याला पावभाजी मसाला टाकलेला आहे, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला इथे मी घेतलेला आहे। पावभाजी मसालाही छान फ्राय करून घ्यायचा। थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे मी। कोथिंबीर टाकलेली आहे।
आता हे सर्व फ्राय झाल्यावर आपल्याला त्यात लगेचच मॅश करून घेतलेली भाजी टाकायची. भाजी टाकून घेते. भाजी टाकून घेतलेली आहे आता कढईमध्ये. त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते. पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि छान भाजीला उकळी काढून घ्यायची. झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची. बघा इथे छान उकळी काढून घेतलेली आहे भाजीला आणि आपली पावभाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने पावभाजीची रेसिपी तयार झालेली आहे बघा. आणि चवीनुसार मीठही इथे मी टाकून घेतलेलं आहे. भाजी शिजतानाही आपण मीठ टाकलेलं आहे, म्हणून नंतर थोडंसं बेतानीच मीठ टाकायचं. टेस्ट करून घ्यायचं आणि मग मीठ टाकायचं. तर बघा अशा पद्धतीने मी पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि पावही छान गरम करून घेतलेले आहेत. तव्यावर बटर टाकून छान कुरकुरीत असे पाव तयार करून घेतलेले आहेत. आणि चला मग या खायला पावभाजी. अशा पद्धतीने पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला श्लोका किचनच्या रेसिपी आवडत असतील तर श्लोका किचनला पटकन सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.